गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली. वरळीतील गुरु वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे. या हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदरच आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. 52 वर्षीय गुरु वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार करून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गुरु वाघमारे वरळीतील स्पाला नियमित भेट देत असे आणि तेथे काम करणाऱ्या लोकांशीही त्याची ओळख होती. काही दिवसांपूर्वीच वाघमारेचा वाढदिवस होता. मंगळवारी संध्याकाळी जेव्हा तो स्पामध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या 21 वर्षाच्या गर्लफ्रेंडने आणि इतर 3 मित्रांनी बर्थडे पार्टीचा प्लॅन केला. त्यानंतर ते पार्टीसाठी सायनजवळील एका बारमध्ये गेले. बारमध्ये रात्री 12:30 पर्यंत पार्टी केल्यानंतर ते पुन्हा स्पामध्ये आले. स्पामध्ये आल्यानंतर काही वेळाने तिघेही मित्र निघून गेले. मित्र गेल्यानंतर गुरु आणि त्याची मैत्रीण मात्र स्पामध्येच थांबले. दरम्यान सुमारे 2 सुपारी घेतलेले हल्लेखोरांनी स्पामध्ये घुसून गर्लफ्रेंड समोरच वाघमारेवर धारदार शस्त्राने वार केले. वाघमारे याच्या मानेवर व बोटांवर धारदार शस्त्राने वार करून तेथून पळ काढला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतल्यानंतर गुरु वाघमारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला व त्याचा गळा चिरलेला आढळून आला. वाघमारे हा स्पा मालकालाही ब्लॅकमेल करत असल्याचे पोलिसांनी उघड केले, जे त्याच्या हत्येचे प्रमुख कारण मानले जात आहे. सध्या आरोपींची चौकशीही सुरू आहे.